आता आम्ही चाललोय आमच्या किती पिकनिक आपली काउंट नाहीये पिकनिकचा। आता आम्ही समर पिकनिकला चाललोय मेंगुरला आलो मेंगूर गेला आलो। हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवनिक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला। आता आपण स्ट्रेट भेटतोय संध्याकाळी 5 वाजलेल्या। अगरबत्ती लावली ये अद्विता मोबाईल पकड़ पकड़ मामा हॅलो आता आम्ही चाललोय आमच्या किती पिकनिक आपली काउंट नाहीये पिकनिकचा। आता आम्ही समर पिकनिकला चाललोय। प्लॅन होता गोवाचा, आम्ही पण एक स्टॉप आधी थांबणार आहे। आता उद्या कळेल आपण कुठे जाणार आहे। आता रात्रीचे 2:15 वाजले तर आपण पेंटच्या अलीकडे आहोत। इथून तरी साधारण आपल्याला अजून 10 तास पकडा, 10 तास लागतीलच आपल्याला। आणि अद्विताला काय अजूनच झोप नाही येऊ राहिली तुला? झोपून उठली अद्विता। किती वेळ झोपली? जरा अर्धा तास ना। जाऊ दे, आज बहुतेक दमले असतील लहान मुलं म्हणून झोपले। आणि उद्या मजा करूया आपण गाडीमध्ये। उद्या आम्ही खेळणार, आम्ही टाइमपास करणार। चला तर आता नाईट प्रवास जर काही शूट करायला भेटलं तर करू, काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर देऊ। आणि आता आपण उद्या सकाळी जर नाहीच भेटलं उद्या सकाळी ब्लॉगिंग करू आणि स्पॉट पण उद्या सकाळी सांगू। बाय, स्टे ट्यून। हॅलो, तर आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत। तर मग आता म्हणजे आम्ही आता सगळे जेवायला आलो। आता मेंगुरला आलो मेंगूर गेला आलोय। सगळे झाडे आहेत तिकडे। आम्ही 3 रूम घेतलेत। तर मग एक हा आहे, एक हा आहे आणि तो वाला आहे। हे 3 घेतलेत आम्ही। सर स्टे ट्यून, आम्ही आता जेवतोय। बाय। आता कर हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या अवनिक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला। आता आपण स्ट्रेट भेटतोय संध्याकाळी 5 वाजलेले आहेत। हा ब्लॉगला उशीर झालेला आहे, ओके, लेट ब्लॉग करतोय इथे मस्त। आता संध्याकाळचा हाय टी झालाय तिथे। फ्रेंच फ्राईज चालू आहे नाश्ता इथे। कोकणात येऊन फ्रेंच फ्राईज खातोय आम्ही। तर जसं की अचानक म्हणता येणार नाही ही पिकनिक। आपण ठरवून आपण ही पिकनिक अरेंज केली होती आपली पुन्हा सगळी फॅमिलीची जी पिकनिक होती। आणि असं पण एप्रिलला आमची ॲनिव्हर्सरी होती अविनाश आणि माझी। सो आम्ही प्लॅन केला की आपण पुन्हा कुठेतरी फॅमिली पिकनिक जाऊया सगळ्यांना घेऊन। सो यावेळेस आपण पुन्हा आलेलो आहोत आपलं कोकण। आपण वेंगुर्ला आणि सावंतवाडी फिरण्यासाठी आपण चिपळूण फिरलोय, मालवण फिरलोय, रत्नागिरी पण थोडाफार फिरलोय। सो वेंगुर्ला आणि सावंतवाडी या साईडला आपण आलो नव्हतो आणि कधी फिरलो नव्हतो। सो विचार केला की ह्यावेळेस आपण सगळ्यांना इथलं जो निसर्ग आहे, सौंदर्य आहे, त्याचं भेट करून देऊया। सो काल आम्ही रात्री निघालो, रात्री 12 वाजता 12ला निघालो सगळेजण। आम्ही 12-13 जण आहोत आणि
काल निघून आम्ही 12 वाजता, आज 1 वाजता आपण वेंगुर्लामध्ये पोहोचलेलो आहोत. रिसॉर्ट पॅराडाईज हॉलिडे इन म्हणून एक हॉटेल आहे, तिथे आपण थांबलेलो आहोत. शिरोडा गाव आहे आणि इथे जवळ शिरोडा बीच आहे. सो तिथेच आपला मुक्काम आहे. मागे बघू शकता की मस्त असं झाडी आहे, छान रिसॉर्ट आहे. हे आपले रूम्स आहेत. हा आमचा रूम आहे, हा दुसरा एक रूम आहे, हा एक आपला रूम आहे आणि हा इथे हा तिसरा रूम आहे. असे 3 रूम आपण घेतले आणि आपण बसने आलेलो आहोत सगळेजण. तर आपण आज दुपारी 1ला पोहोचलो. त्याच्यानंतर थकलो होतो आपण, 12-13 तासाचा प्रवास केला. त्याच्यानंतर जेवलो, आराम केला रिसॉर्टमध्ये आणि आता 5 वाजलेले आहेत. आणि आपण आता इथे रेडीचा गणपती बाप्पा आहे, खूप प्रसिद्ध अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. सो तिथे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. त्याच्यानंतर इथे रिसॉर्टच्या बाजूलाच शिरोडा बीच आहे, संध्याकाळी इथे स्पेंड करणार आहोत. त्याच्यानंतर रिसॉर्टवर येणार आहोत. जेवून आपण आपला दिवस इथेच संपणार आहे आजचा आणि उद्या अर्ली मॉर्निंग आपण निघणार आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत. सो स्टे ट्यून. तर आपली ही सुंदर आपण जिथे स्टे करत आहोत ती प्रॉपर्टी आहे पॅराडाईज हॉलिडे इन. छान असे कॉटेजेस आहेत इथे, मस्त झाडं आहेत आजूबाजूला, नारळाची झाडं आहेत, वेगवेगळी फुलांची झाडं आहेत. हा पूर्ण परिसर आहे, बसायला पण इथे छान असं सिटिंग एरिया आहे. इथे पण आहे छान झाड. हा एक परिसर आहे, इथे फुलं आहेत इथे सगळी. तिथे पण आहे पुढे खूप, इथे किचन आहे त्यांचं. इथे जेवणासाठी आहे सिटिंग एरिया. छान प्रॉपर्टी आहे आणि इथून एंट्री आहे रिसॉर्टची. तर आता आपण, मी सर्वात लास्ट सीटला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन करायला. 6 वाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर कुठला तरी एक बीच एक्सप्लोर करू आणि आजचा दिवस एंड. आणि उद्या परत आपण काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. तर आपण रेडीचा गणपती बाप्पा आहे तिथे त्या मंदिरात पोहोचलेलो आहोत दर्शनाला. इथे आपण आपली जी बस आहे ती पार्क केलेली आहे आणि आता आपण फूल वगैरे घेतलं आहे आणि आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. इथे पुढे चालत आहेत काही लोक, आम्ही मागे आहोत. आणि आम्ही यूट्यूबमध्येच बघितलं होतं की हा गणपतीचा बाप्पा आहे, तो खूप क्यूट आहे, असा बाल गणेश अशी मूर्ती आहे आणि अशी बलाढ्य मूर्ती आहे बाप्पाची आणि छान आहे. सो पहिल्यांदा बघतोय बाप्पाला या. तुम्ही पण नक्की कधी आलात तर नक्की विजिट करा रेडीच्या गणपती बाप्पाला. तर हे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी हे मंदिर आहे बाप्पाचं आणि तिचा गणपती बाप्पा जिथे मंदिरात आलेलो आहोत. आणि हे बाप्पाचं मंदिर आहे आणि तिथे समोरच रेडीचा समुद्र आहे ना. रेडीचा समुद्र नाही, समुद्र अरबीच आहे. बीच सॉरी, मी नेहमी विसरते कोकणात आल्यानंतर. रेडीचा बीच आहे तिकडे समोर, तो समुद्र दाखव बाळा. बाळा तिथून जावं लागेल, तिकडे होतं ना रेडी. ओके, तर इथली खासियत अशी आहे, हा गणपती मी खूप वर्षापूर्वी, आय थिंक मी लहान असताना इथे आलो होतो. छान असं मंदिर आहे आणि गणपतीची मूर्ती खूप मोठी आहे. सो ह्या बाप्पाच्या मंदिरातला जो परिसर आहे तो पण खूप सुंदर आहे. समोरच समुद्र असल्यामुळे छान अशी हवा आहे आणि हे मंदिर आहे. थोडी गर्दी आहे त्याच्यामुळे आपल्याला बाप्पाचं दर्शन भेटत नाही, म्हणजे दिसणार नाही. सो थोडीशी गर्दी कमी झाली तर मी नक्की झूम करून दाखवेन. एवढं सुंदर, म्हणजे इथे लांब आहोत तरी लांबून पण इतकं त्याचं रूप जे बाप्पाचं आहे ते इतकं सुंदर दिसतंय. सो आता आपण जाऊयात आणि बाप्पाचं दर्शन करूया. रेडी गणपती बाप्पाचा जो काही इतिहास आहे तो इथे मंदिरात त्यांनी एक बॅनर म्हणून लावलेला आहे. सो इथे येऊन आपण वाचू शकतो की या मूर्तीची स्थापना कशी झाली. रेडी गणपतीच्या दर्शन घेतल्यानंतर डाव्या हाताने आपण जर बाहेर आलो तर हा रेडीचा बीच आहे, रेडी गावचा बीच आहे, छान आहे.
व्हाईट सँडचा तर नाही आहे, पण थोडं खडकाळ आहे. शांत अनटच बीच. आय थिंक इथे थोडंफार मायनिंगचंही काम चालतं, त्यामुळे थोडं ट्रक्स वगैरे उभे आहेत. पण इथे छान. थांबा थांबा, आपले कुठे नाही, आपण राहतोय ना आता, तो बीच चांगला आहे. तर आपण या सुंदर जो बीच आहे, बीच असं म्हणता येणार नाही, प्रॉपर बीच नाही आहे हा, आणि जास्त गर्दी पण नव्हती, पण बघायला आलो. छान आहे, पण जास्त गर्दी नाही आहे बीचवरती. सो आता आपण अंधार होतो इकडे, तर अंधार व्हायच्या अगोदर आम्ही इथून निघतो आहोत. आणि तिथेच जे रेड्डीच्या गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तिथे थोडीफार शॉपिंग करायची राहिली होती. सो थोडीफार शॉपिंग करू. आणि आता नेक्स्ट स्पॉट आपला काय आहे? शिरोडा बीच. शिरोडा बीच, जो आमच्या हां जिथे आपला स्टे आहे तिथेच तो बीच आहे. सो आपण आता तिथे जाणार आहोत.